बदलापूर शहर हे तब्बल 5 लाख लोकवस्तीचं शहर असून याच नागरिकांच्या सेवेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात। त्यातच आता बदलापूर शहराला औद्योगिक स्वीपर मशीन मिळाली आहे। त्यामुळे बदलापुरातील रस्ते हे आता स्वच्छ धुतले जाणार आहे। ही संकल्पना 2 वर्षांपूर्वी समाजसेवक हर्षद भोपी यांनी मांडली होती व त्याचा पाठपुरावाही त्यांनी केला होता। या स्वीपर मशीनमुळे रस्त्यावरील धूळ नाहीशी होते। धूळ आणि कचरा नाहीसा झाल्यामुळे बदलापूर शहर हे रोगराई मुक्त होण्यास मदत होईल। नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जरी रस्ते झाडले जात असले तरी सुद्धा रस्त्यांवरील संपूर्ण धूळ ही स्वच्छ होत नव्हती। त्यासाठी बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून आता आधुनिकतेचा वापर करत स्वीपर मशीनच्या माध्यमातून शहरातील संपूर्ण रस्त्यांची स्वच्छता केली जाणार आहे। यासाठी समाजसेवक हर्षद भोपी यांनी नगर परिषदेला पत्र व्यवहार केला होता। त्यामध्ये त्यांनी स्वीपर मशीन कशी उपयोगाची आहे व ती बाकी शहरांमध्ये कशा पद्धतीने काम करते हे सुद्धा पटवून दिलं होतं। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी बदलापुरातील या समस्येबद्दल पत्रव्यवहार केला होता आणि आता बदलापूर नगर परिषदेने त्यांची ही मागणी पूर्ण केली असल्यामुळे त्यांनी नगर परिषदेचे व प्रशासनाचे आभार मानले आहे। बदलापूरमधील रस्ते या संदर्भात मी गेल्या वर्षी कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडे बदलापूरचे मुख्य रस्ते स्वच्छ होत नाहीयेत, रस्त्याच्या दोन्ही बाजूला धूळ साचलेली आहे। यामुळे औद्योगिकरण आणि वाढती बांधकामे यामुळे रासायनिक जी धूळ आहे याच्यामुळे लहान मुलं व दम्याचे पेशंट तसेच नागरिक यांना विविध प्रकारचे आजार म्हणजे सर्दी खोकला त्याच्यानंतर दम लागणे व डोळ्याला जळजळ होणे या प्रकारच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ होत होती। या संदर्भात कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडे मी या संदर्भात आरोग्य विभाग यांच्याकडनं माहिती घेतली असता की हे मुख्य रस्ते स्वच्छ कोणत्या प्रकारे होत आहेत। त्यानुसार त्यांनी मला हे मनुष्यबळातर्फे म्हणजे 10 माणसं आम्ही मुख्य रस्त्यांना स्वच्छता करण्यासाठी पाठवतो। काही कारणास्तव बाजूची धूळ राहून जाते, किती गाड्या पार्किंग केलेल्या असतात किंवा वाहने चालू असतात, यामुळे काही प्रमाणात ती धूळ राहत होती। त्यानंतर मग त्यांना मी स्वॅपर मशीन या संदर्भातचे व्हिडिओ याबद्दल डिटेल व पत्रव्यवहार केला की आपण जर स्वॅपर मशीन आणली जी आता नवी मुंबई कल्याण त्यानंतर नवी ठाणे या ठिकाणीची जे लॉन्चिंग त्यांनी केलं होतं आणि ते वापर होतो त्या संदर्भातची त्यांना मी कात्रणं दिली होती की जर त्या ठिकाणी होतं तर मग बदलापूरमध्ये 5 लाख लोकसंख्या जी महानगरपालिकेच्या लोकसंख्येच्या बरोबरची लोकसंख्या आहे तिथे काय नसावे। त्यानंतर मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनाही या संदर्भात लेटर दिलेले होते, ज्याचं उत्तर मला यूडी डिपार्टमेंटकडनं आले। जे गोविंदराज म्हणून जे आहेत त्यांच्याकडनंही मला याचं उत्तर ईमेलद्वारे आलेलं होतं। आणि आता मी एक ड्रीम बदलापूर म्हणजे नेक्स्ट लेवल बदलापूर कसं असावं आणि कोणत्या त्यामध्ये सोयी असाव्या या संदर्भात मी 2022ला एक व्हिडिओ बनवलेला होता। यामध्ये स्वॅपर मशीनचाही उल्लेख होता की आपल्या इथे स्वॅपर मशीन बदलापूरमध्ये असावी, परंतु त्यावेळेला काही रस्ते काम चालू होतं, परंतु केंद्राच्या ग्राम सडक योजनेअंतर्गत आपल्या खासदार साहेबांच्या व आमदार साहेबांच्या प्रयत्नातून सर्व भिवंडी मतदारसंघातले तसेच मुरबाड विधानसभा क्षेत्रातील सर्व रस्ते टाकाटक झालेले आहेत। म्हणजे जे आपल्या बदलापूर जे स्वॅपर मशीनसाठी जे आवश्यक आहे ज्याचं सरफेस लेवल लागतं तसे रस्ते आपले ते सर्व झालेले आहेत। त्यामुळे नगरपालिकेने जे आता स्वॅपर मशीन ही बदलापूरकरता आणलेली आहे याचं सर्व नागरिकांकडनं कौतुक केलं जात आहे व आपले मुख्याधिकारी आरोग्य विभागाचे जे प्रमुख आहेत या सर्वांकडनं जे आता स्वच्छता मेन रोडची होणार आहे याचं नक्कीच बदलापूरकडनं स्वागत केलं जाईल आणि मुख्याधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत प्रशासन काळामध्ये ही स्वॅपर मशीन आलेली आहे याचा एक बदलापूरमध्ये नोंद केली जाईल नक्कीच। कारण स्वॅपर मशीन विषयी मी कंपनी म्हणजे दिल्लीची एक कंपनी आहे त्याकडनं पूर्ण डिटेल घेतलं असं त्याचं वर्किंग कसं होणार। तर बदलापूरमधील जे रस्ते सर्व टाकाटक झालेले आहेत, परंतु महानगर गॅसनी जे केलेले रस्त्यावरचे काही खड्डे आहेत ते अजूनही तसेच आहेत। त्याच्यानंतर तुमचा बेलवलीचा रस्ता या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी जो खड्डे केलेले आहेत ते सुद्धा वर्षभरापासून तसेच आहेत व आपल्या बेलवलीचा रस्ता कात्रपचा मुख्य रस्ता MIDC कडनं येताना काही भंगार स्वरूपातली वाहने आहेत
ती रस्त्याच्या बाजूला कित्येक वर्षापासून पार्क केलेली आहेत, हे त्याला अपवाद असणार आहेत. तर आपल्याला स्वॅपर मशीनचा पुरेपूर जर वापर आणि उत्कृष्ट फायदा घ्यायचा असेल तर हे सर्व अडथळे दूर झाले पाहिजेत, की नगरपालिकेने हे केलेले सर्व खड्डे भरायला हवे, जेणेकरून सरफेस आपल्याला लेवल मिळेल आणि स्वॅपर मशीन त्याच्यावरनं उत्तम प्रकारे कार्य करेल. आणि जे रोडला गाड्या पार्क केलेल्या आहेत, ज्या भंगार अवस्थेतल्या आहेत, त्या नक्की नागरिकांनी किंवा तेथील जे मालक असतील त्यांनी सहकार्य करून ते मुख्य रस्त्यापासून बाजूला ठेवले पाहिजे, जेणेकरून मुख्य रस्ता स्वच्छ करताना कुळगाव बदलापूर नगर परिषदेला काही अडथळा होणार नाही. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. 5% डाऊन पेमेंट तर 95% लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुपनं आता बांधकाम व्यवसायामध्ये 35 वर्ष पूर्ण केली आहेत. दीपाली ग्रुपचे सर्वेसर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे 2 उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत. यामध्ये 1 RK 1 BHK सह 24 तास पाणी, फॉल सिलिंग, लिफ्ट, गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, CCTV, ओपन पार्किंग, त्याचबरोबर शाळा, बँक, हॉस्पिटल, शॉपिंग मार्केट, पेट्रोल पंप हे अगदी हाकेच्या अंतरावर आहे. बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय? मग वाट कसली बघताय? प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुपला नक्की भेट द्या.